हंटर बॉय 8222 एका नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत करत आहे. आज आहे गुरुपौर्णिमा आणि आपण निघालेलो आहे आपल्या कुलदैवताला श्री सिद्धनाथ घ्यायला खरसुंडीला. तर सकाळचे 4:55 झालेले, आपली तयारी झाली. आपण निघूया. आपला मित्र पण आलेला आहे, खूप पुढे समोर पाहू शकता. दुसरं एक बांधिलकीचा मेंबर आलेला आहे, समोरच आलेला आहे. एकदम एंट्री कशी झकास पाहिजे. आपण अजून मित्रांना पण पिकअप करणार आहे पुढे जाऊन. ए नल्ले, गाडी तर साईडला घे. दोघ जण आहेत त्या गाडीवरती आणि पुढं अजून एक मित्र आहे महूदमध्ये आणि आटपाडीमध्ये आणखी एक मित्र आहे. चला तर मग निघूया. गुलाबी थंडीमध्ये लवकर पोहोचूया आणि श्रींचं दर्शन लवकर घेऊया. तर मित्रांनो, आपण महूदमध्ये एंट्री केलेली आहे. आपण आपल्या जिगरीला सोबत घेणार आहे. जिगरीचं घर इथंच आहे आपल्या जवळच. तुम्हाला आठवतंय मी एका व्लॉगमध्ये टाकलेलं, सेकंड व्लॉगमध्ये टाकलेलं, इथून आपण त्याला पिकअप करणार आहे. जिगरी जान बा कसा दरवाजाला झटक घेत. मित्रांनो, इथून आपण डायरेक्ट आता आटपाडीमध्ये स्टॉप घेणार आहे. हा आपला ग्रुप आहे. हे ट्रिप्सी चालले आहेत. आपण ड्युअल सीट आहे. पुढे एक मित्र आटपाडीमधून. मग आपण पण ट्रिप्सी होणार आहे. आणि आपल्याकडे रूल्स रेग्युलेशन्स थोडेसे तोडले जात आहेत. काय नाही, गावाकडे एवढं तर चालतंच ना. आपला अंबाबाईचं मंदिर आहे मित्रांनो, महूदमधल्या चौकामध्येच आहे. चला भेटू आपल्या कटपळच्या घाटामध्ये छोट्याशा. मित्रांनो, कटफळ गावामध्ये आपली एंट्री झालेली आहे. कटफळमध्ये एक ॲक्सिडेंट झाल्या कारणाने हे जे दोन काय बोलतो त्याला स्पीड ब्रेकर बनवलेले आहेत. तर असा ॲक्सिडेंट झालेला की शेतात कामाला जाणाऱ्या काही स्त्रिया होत्या, त्या रस्त्याच्या बाजूला उतरत होत्या आणि एका ट्रकने स्पीडमध्ये येऊन तो जो लास्ट टाईमचा स्पीड ब्रेकर होता तिथं त्यांना उडवलेलं. म्हणजे भयंकर मोठा असा ॲक्सिडेंट झाला होता. त्यामध्ये 3-4 व्यक्ती मृत पावलेले. त्यामुळे हे स्पीड ब्रेकर बनवलेले आहे. काय ना, लोक रस्ता चांगला दिसला की स्पीड कंट्रोल करत नाहीत. त्यामुळे अशा गोष्टी घडत राहतात. थोडीशी काळजी घेऊन गाडी चालवायला पाहिजे सर्वांनी. असो, चला. मित्रांनो, इथं जी वळणं आहेत ना एकदम जबरदस्त आहेत. त्यामुळे मी इथलं शूट करणार आहे. बघा, मला इथली लाईटिंग जी आहे, रिफ्लेक्टर जे आहेत रस्त्यावरचे ते दिसत आहेत की नाही माहीत नाही मला. एवढे जबरदस्त फिलिंग येते ना. सॉरी, मी मगाशी कटपळचा घाट बोललो. कटपळचा घाट नाही ॲक्च्युली. इथं थोडीशी वळणं आहेत, डोंगर आहे छोटासा. गाडी चालवायची फिलिंगच ढगात आहे बाई.
3-4 वळणासाठीच आपल्याला एवढं भारी वाटतंय ना, बस याचीच वाट बघत असतो मी दर त्या पौर्णिमेला जाताना. पुढे फॉरेस्ट येणार आहे, तिथला रस्ता थोडासा खराब आहे. पूर्ण हायवे एकदम टॉप क्लासचा झालेला आहे, पण इथं फॉरेस्ट असल्या कारणाने रस्ता व्यवस्थित झालेला नाही. त्यांची काहीतरी अडचण असेल कदाचित. असो, चला आपण आपल्या दिशेने निघूया. आपल्या सोलापूर जिल्ह्याची हद्द संपते इथे. इथून आपल्याला सांगली जिल्ह्याची हद्द लागते. या बाजूला इटकी गाव आहे, या बाजूला पुढे आहे उंबरगाव गाव. मित्रांनो, दिगंजी गावामध्ये आपली एंट्री होते. ही मान नदी आहे. मान नदीच्या ब्रिजवरून आपण निघालेलो आहे. पुढे हे संपलेला आहे पाऊस गेला की. आणि ही आहे दिगंजी नगरी. पहाटे पहाटे सकाळचे 5:30 वाजलेत. ॲक्च्युली 5:34 झालेले आहेत. श्री संत चोखामेळा यांचा चौक आपल्याला समोरच भेटतोय. तिथून आपण एंटर करणार आहे आटपाडीच्या बाजूला. सकाळचं वातावरण आणि अभंगाची आठवण झाली मित्रांनो. श्री विठ्ठलाचा अभंग. मित्रांनो, आटपाडी नगरीमध्ये आपण पोहोचलेलो आहे. आपण आहे पोलीस स्टेशनच्या समोरच्या चौकामध्ये. थोडक्यात वारणेचा बाग चौकामध्ये बनलं तरी काही अडचण नाहीये. आपण सरळ स्ट्रेट कॉलेज समोरून कॉलेज रोडने सरळ जाणार आहे आपल्या मित्राला पिकअप करायला. आपला मित्र माहिती आहे ना, तो कराडच्या ब्लॉगमध्ये लास्ट ब्लॉगमध्ये आपल्यासोबत आलेला पंड्या. आता खूपच खराब आहे मित्रांनो. इथं गटारीचं काम चालू आहे, त्यामुळं रस्त्याची पूर्ण अवहेलना करून टाकलेली आहे ना माझी जाने बापू. मित्रांनो, इथं मित्राची रूम जिथं आहे ना, तिथे जिम पण आहे. भरपूर लोक येतात. या बाजूला दोंडे कलेक्शनच्या या बाजूने आपला मित्र येणार. आपण त्याला कॉल करूया, बघूया तो काय बोलतो. असाल तर दुसरीकडून झाला. मित्रांनो, खनसुंडी नगरीमध्ये आपलं पदार्पण झालेलं आहे. आपण एंट्री मारलेली आहे. चिखल चिखल इव काल तर धुतले रे बाबा हिला. लोक येऊन दर्शन घेऊन निघाले मित्रांनो. तरी पण आपण पोचतोय. आपल्याला एवढा जास्त उशीर झालेला आहे ना, मी तर म्हणलेलं पहाटे पहाटे दर्शन घ्यायचं, पण आपल्याला तरी खूप वेळ झालेला आहे. आपण इथं पार्किंगमध्ये आपले रॅग्नार रॉक लावणार आहोत. इथंच थांबूया आपण गाडी आपली. मित्रांनो, हा आपला ग्रुप आहे. तरी सुद्धा ह्याला जरा सुद्धा गमन नाही. जय श्रीराम. राधे राधे. चला मित्रांनो, आपण जाऊया मंदिराच्या बाजूला. त्या बाजूला मंदिर आहे, त्या बाजूला आपण खरेदी करत असतोय, नारळ पूजा वगैरे. आपण एंट्री मारतात फुल गर्दी.
पण त्या बाजूला फुल गर्दी. मग आपण या बाजूने जाणार आहे आता. त्या बाजूला पण फुल गर्दी व्हायला लागली. पलीकडच्या बाजूने एक दरवाजा आहे, तिकडून पण भरपूर गर्दी होती. मित्रांनो या बाजूने एक एंट्री असते. जास्त गर्दी झाली आणि थोड्या वेळाने हा गेट उघडतात. या बाजूला पूर्ण रांगा आहेत आणि इथून आपण सर्कल मारून पूर्ण देवाला येडा टाकून देवाच्या मंदिराच्या आतमध्ये जाणार आहे गाभाऱ्यात. ही मंदिराच्या पाठची बाजू आहे. पुढच्या बाजूला फुल गर्दी आहे, आपण पाहू शकतो. सर्वजण लाईन मध्ये आहेत. मित्रांनो कसली फुल गर्दी आहे ना. इथं आणखी 3 लाईन आहेत. हा आहे मित्रांनो मंदिराचा गाभारा. समोरच नंदीची मूर्ती आहे. दानपेटी आहे. पुढच्या बाजूला मंदिर आहे. समोरच्या बाजूला श्रीनाथांची गादी आहे. विश्राम नवग्रहाचं मंदिर आहे. या बाजूला गायमुख आहे. बाजूला तुळशी आहे. या बाजूला मंदिर आहे आणि या बाजूला पूर्णपणे पार्किंग आहे. इकडं आपण 4 व्हीलर वगैरे पार्किंग करू शकतोय. या बाजूने रस्ता आहे. राईट साईडला झरेचा रोड आहे. लेफ्ट साईडला मंदिराकडून समोरून येण्याचा रोड आहे. इथं सासन काठी असते मित्रांनो. इथं मिठी मारून दर्शन घ्यायचं असते. आणि समोरच्या बाजूने हा आहे व्ह्यू मंदिराचा. हे शटर्स ओपन असतात पण पौर्णिमेला हे पूर्णपणे बंद करत असतात कारण गर्दी खूप असते. मंदिराची समोरची बाजू आणि बरोबर समोरच्या बाजूला हे आहे मारुतीचं मंदिर. मित्र बोलतात की आपल्याला काढायचे फोटोज. यांना बाजूला देवाच्या घोड्याचं मंदिर आहे. मंदिराच्या समोरच्या बाजूला अशा डिकमळे आहेत आणि मधोमध बरोबर मारुतीचं मंदिर आहे. मंदिरातून बाहेर निघालो की आपल्याला सरळ समोरच्या बाजूला जायचंय जिकडे जोगेश्वरीचं मंदिर आहे. दोन्ही बाजूला दुकान आहेत आणि मधोमधून आपल्याला सरळ जोगेश्वरी मंदिराकडे निघायचंय. आपण नाथ जोगेश्वरी मंदिराजवळ आलेलो आहे. इथून एंट्री आहे. एंट्री करतात समोरच्या बाजूला एक गेट आहे स्लाइड करण्याचं. तिथून आतमध्ये जाऊन आपण देवीचं दर्शन घेणार आहोत. या बाजूला हत्ती आहे. या बाजूला अंडा आहे. सरळ समोर देवीचं दर्शन आपण घेऊ शकतोय. मित्रांनो आपलं दर्शन झालेलं आहे आणि आपण आता रिटर्न निघालेलो आहे आपल्या घराच्या दिशेने. तर दिवस फुल गर्दी राहणार. पंढरपुरात कायमच गर्दी असते. वारीच्या वेळेस तर
चिरडून जायची एवढी गर्दी असते. गर्दीत शिरलं ना आपल्याला चालायची गरज नाही, आपण पायावरती घ्यायची, गर्दी आपल्याला घेऊन जाते ऑटोमॅटिकली. ओ स्टॉप. नाही रे, ते ट्रॅव्हल्स आहे, इकडून ट्रॅव्हल्स जातात रे. हो तसा रस्ता मोठा आहे पण ऍक्च्युली मोठा नाही, म्हणून तर ते काम चालू आहे ना समोरच्या बाजूला, आपण जिकडून आलो तिकडे. वाव, गुलाबी थंडी. हा 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 हा. रस्ता वाढवायला चालू आहे मित्रांनो. या बाजूला बघा मला दिसतंय रस्त्याचं काम आहे. पुढच्या बाजूला तरी पूर्णपणे रस्ता काढलेला आहे. हळूहळू वाहनं चालवत यावं लागतंय. पहा मित्रांनो, या बाजूला रस्ता बनवायला चालू आहे, पण खूपच स्लो जायचं. पूर्णपणे मोठा 2 पदरी रस्ता करायचा आहे मित्रांनो. इकडे रस्ता माझ्या मते तर डांबरे करावा, कारण सिमेंट कॉन्क्रीटचं मज्जा येत नाही. डांबरेची मज्जा जी आहे ना ती वेगळी. हो मित्रांनो, तुम्ही काय पाहताय? पाहिलं मित्रांनो तुम्ही? थाला फॉर अ रिझन, एव्हरीवेअर गो थाला. थाला वाज एकदम विषय खोल आहे मित्रांनो. थालाची क्रेज कमी कधीच होणार नाही. 9 2 11 आणि 1 12 आणि 4 16 6 आणि 1 7 संपला की विषय. इज्जत आहे इज्जत. आपण ट्रिप्सी चाललोय पण मला वाटत नाही आपण ट्रिप्सी. ऍक्च्युली आपण पडून जाईल खाली अशा डबऱ्यामध्ये. या स्पीडने चाललो तर बुर 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 बुर. ये बाबा आपल्या गाडीचं रायडिंग पोश्चरच असा आहे की आपण टाकीव बसून सुद्धा चालवू शकतो ना ब्रो. ट्रिप्सीचा विषयच हार्ड आहे. किती लोक या किती बसा, नो टेन्शन. आपली स्प्लेंडर सारखी गाडी, कोणी या बसून जा. इथं नाही अर्जुनवाडी वगैरे काय विचारू नको. इथं नाही काय. इथं बनपुरी मध्ये गेल्यावर नंतर विचार. मग इथं काय विचार? मजुरी करतो का? बागात टॉपचा विषय. आपण निघलेलो आहे घराकडे. हो मित्रांनो, तलाव बघा तलाव. तलावात बदकाचा एक ड्रम. बदकाचा ड्रम नाही, ड्रम एक टाकला, बहुतेक मोटर टाकली त्यामध्ये. तलावात पाणी मस्त दिसतंय ना रे. आपण जास्त लक्ष नको द्यायला, नाही तर आपण ना सुरके घसरून जाऊ. असा विषय आपला हार्ड होईल ना, आपल्याला पण समजणार नाही. जय महाराष्ट्र माझं, गरजा महाराष्ट्र माझं. जय जय महाराष्ट्र माझं, गरजा महाराष्ट्र माझं. नाही इथं फक्त बांधिलकीचा विषय असतो ब्रो. इथं बाकी कुणाची जागा नाहीये, ओनली बांधिलकी फॅमिली. श्रीमान लिजेंड भाव का विषय असतो हा विषय खूप वेगळा आहे मित्रांनो. कसं आहे ना, जीवनात असं एकामेकाला सोबत घेऊन जायला पाहिजे, त्याशिवाय गंमत नाही हो जीवनाची. जीवन जगायला काय लागतं? 4 टावळके मित्र आणि आपण पण टावळके, संपला की विषय. तुला काय खायचंय? तुला तुझ्याकडनं काय पाहिजे ते मिळेल ते खायला लागतं. तुला काय पाहिजे? त्यांना सांगितलं काय द्याव? काय राईस 4 राईस प्लेट आणि 2 काय रे उडीद वडे. खावा गरीबानो. हॅलो फ्रेंड्स, आपण इथे नाश्ता केलेला आहे. माही नाश्ता अँड स्नॅक सेंटरवरती फुल गर्दी आहे इथं. उडीद वडा आणि दालचा राईस मिळतो.
इथून आपण निघणार आहे आता बाळूच्या चहाकडे. इथं बाळू भाऊचा चहा आहे कॉलेजच्या समोर. इथं आपण चहा घेणार आहे. बाळू भाऊचा चहा. मित्रांनो, आपण बाळू भाऊचा चहा घेतलेला आहे आणि आता आपण निघणार आहे आपल्या घराच्या दिशेने. चला मित्रांनो, हळू चला रे, हळू चला. आपण आपल्या आटपाडीतल्या मित्राला घरी सोडलेलं आहे आणि आपण रिटर्न आता निघालेलो आहे आपल्या घराच्या दिशेने. आहे कॉलेज रोड, पुढे आहे साठे चौक. चहा एवढा मस्त होता ना मित्रांनो, इलायची नव्हती त्यामध्ये, पण चहा मस्त लागला. नाद खुळा एकदम सुपर इलॅस्टिक फॅन्टॅस्टिक वॅन्टॅस्टिक सुप्री बाळू भाऊचा चहा. मित्रांनो, आपण रिटर्न कटफळमध्ये आलो आहे आणि कटफळमध्ये इथे एक नवीन मंदिर झाले श्री संत बाळू मामांचं. इथून आपण दर्शन घेऊन जाऊया 2 मिनिटातच, जास्त वेळ नाही लागणार आहे आपल्याला, लगेचच आपण निघणार आहे. जस्ट वेट अ मिनट. मित्रांनो, मंदिराचा व्ह्यू बघा, पूर्ण पटांगण आहे पुढच्या बाजूला, रस्त्याच्या अगदी बाजूला. या बाजूला पार्किंग ठेवलेलं आहे. आपल्याला एक सबस्क्रायबर भेटलेला आहे, ते दादा. त्यांनी आपल्याला विचारलं कोणता यूट्यूब चॅनल आहे आणि आपल्या चॅनलचं नाव काय विचारून आपल्याला चॅनलला सबस्क्राईब पण केलेलं आहे. त्याला बोलतात बांधिलकी. विषय कसा आहे माहिती आहे का? बांधिलकीचा विषय असा आहे की सगळेजण आपलेपणाने आपल्या जवळ येतात आणि आपल्याशी जोडून जातात. मित्रांनो, आता जस्ट एक किस्सा घडला आपल्यासोबत. समोर एक गाडी गेलेली, ट्रिप्सी मित्र आटपाडीमधून आलेले आहेत. आटपाडीमध्ये आपण नाश्ता करत होतो त्यावेळी त्यांनी तिथं आपल्याला पाहिलेलं. त्यावेळेस आपल्या टी शर्टवरती जे श्रीमान दादाचा लोगो आहे ते पाहून खूपच खुश झालेले होते. ते जस्ट चहा प्यायला बोलले की दिगंजीला आम्ही निघालो आहे आणि तिकडून आता सरळ पंढरपूरला जाऊन यायचं म्हणून ते निघाले. जवळ आले आपल्या आणि आपल्याला बोलले की श्रीमान दादाचा लोगो दिसला, खूप भारी वाटलं. बांधिलकीचा विषय कसा आहे बघा मित्रांनो, जिथं दिसेल तिथं माणसं ना जोडले जातात, एकवटले जातात. म्हणून श्रीमान दादा एवढा फेमस आहे आणि त्यासाठीच आपण सुद्धा श्रीमान दादाचा फॅन आहे ना ब्रो. मी त्यांचे चेहरे दाखवतो मित्रांनो तुम्हाला. तेच ते मित्र आहेत बघा. ट्रिप्सी चाललेली तिघ जण आहेत, खुश आहेत एकदम खुश.